काँग्रेसला सावरकर का नाही आवडत? खऱ्या अर्थानं एक मराठा लाख मराठा कोण असतील तर ते सावरकर आहे. हा सिद्धांत केशव बळीराम हेडगेवार आहे. त्यांना वीर सावरकर असं का उल्लेखतो? वीर सावरकर अँड हिज टाइम्स हे पुस्तक म्हणजे इंग्रजी भाषेमधलं काव्य आहे. सावरकर मॅनिफेस्टेड रेव्होल्युशन. ही वॉज एन एम्बॉडीमेंट ऑफ इंडियन नॅशनलिझम अँड ही रिप्रेझेंटेड व्हॉट वन वी कॉल इंडियन नॅशनल मुवमेंट. सावरकर लिहितात, मराठी तरुणांनो ही वागणुकं घ्या आणि त्या इंग्रजांच्या विरुद्ध चालवा. एवढंच कशाला, लंडन मध्ये रामजन्माचा उत्सव सावरकरांनी साजरा केलेला आहे. काल मार्क्स तर साम्यवादी विचारांचे होते. त्यांचे नातू जीन मॉर्गन तेव्हा ते म्हणाले ही इज अ ग्रेट रेव्होल्युशनरी, ही इज अ ग्रेट सोशलिस्ट. अॅन्युलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलाय. सावरकरांनी सुद्धा जाती शोधक निबंध लिहिलेले, म्हणजे परधर्मामध्ये गेलेल्या माणसाला पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणण्यासाठी म्हणून सावरकरांनी अंदमानामध्ये सुद्धा प्रयत्न केले. तिथे लायब्ररी स्थापन केलेली आहे. सावरकर म्हटले की काळे पाण्याची शिक्षा ही समजली तरी माफीनामा जोडला जातो. खरा इतिहास नेमका काय आहे? सावरकरांनी मर्सी पिटिशन केलेले आहेत. नेताजींना सावरकर सांगतायत, सुभाषजी तुम्ही आता माझं राहिलेलं कार्य पूर्ण करा. जो या भूमीला पुण्यभू आणि पितृभू मानतो असा जो कोणी म्हणतो, तो मग हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, ते सारे हिंदू आहेत आणि हे हिंदू राष्ट्र आहे. डॉक्टर विजय सर, मुद्द्यावर बोट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. सावरकर जयंती निमित्त पुन्हा एकदा सावरकरांविषयी बरेचसे प्रश्न आता मनामध्ये आले आणि त्या प्रश्नांसाठी तुम्ही नक्कीच आम्हाला मदत करशाल. आजच्या काळात सावरकरांना समजून घेण्यापेक्षा, त्यांचे विचार समजून घेण्यापेक्षा, त्यांचं एकंदरीत भारताच्या स्वातंत्र्यामध्ये दिलेल्या योगदानामध्ये नेमकं त्यांचा काय रोल होता, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यापेक्षा त्यांच्या नावावरती राजकारण कुठं दिवसेंदिवस वाढतंय का, आणि जर का वाढतंय तर ते का वाढतंय, मला हे समजून घ्यायला आवडेल. मुख्यतः असं आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक तत्वज्ञान आहे. हे क्रांतीचं तत्वज्ञान आहे, स्वातंत्र्याचं तत्वज्ञान आहे. रणवीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, म्हणजे लढल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही. लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवीनच. पण स्वराज्य मिळविण्यासाठी संघर्ष तर आवश्यक होता. खुद्द लोकमान्य टिळकांच्याच प्रेरणेनं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या महाविद्यालयाच्या समोर विदेशी कपड्यांची होळी केली होती. आणि हा तरुण, तेजस्वी, ओजस्वी, तडफदार असा तरुण नेता पाहून लोकमान्य टिळक प्रभावित झाले आणि टिळकांनी असं पाहिलं की या तरुणाला भारतीय क्रांतीचं नेतृत्व दिलं पाहिजे. टिळकांच्या स्वातंत्र्याची 4 सूत्र होती: स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि परकीय मालावर बहिष्कार. बरोबर. या दृष्टीने विचार करता सावरकरांना लंडन मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी पाठवण्यासाठी टिळकांनी पत्र दिलेलं. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांना टिळक पत्र लिहितात, या असा भारतीय तरुण आहे, याला लंडन मध्ये कायद्याचं शिक्षण घ्यायचंय आणि याबरोबर भारतीय क्रांतीचं संघटन करायचं. ओके. आणि हे कार्य करत असताना 5 वर्ष अव्याहतपणे धगधगचं होमकुंड स्वातंत्र्याचं त्यांनी लंडन मध्ये इंडिया हाऊस मध्ये पेटतं ठेवलेलं आहे. आणि 1 नाही 2 नाही, इंग्लंड मधून भारतामध्ये ब्राउनिंगची जवळजवळ 40 बंदुका त्यांनी भारतात पाठवलेल्या. अभिनव भारती संघटना स्थापन केलेली आहे. कायद्याचं शिक्षण घेत असताना तिथे संशोधन केलेलं आहे. 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलाय. हा संशोधन आहे. आणि या ग्रंथामध्ये असं लिहिलं की हा सैनिकांचा उठाव नव्हता, हे स्वातंत्र्याचं युद्ध होतं. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा ऐरणीवर आणण्यामध्ये सावरकरांचं मोठं योगदान आहे. सावरकर, किंबहुना सावरकर झाले नसते तर भारतीय स्वातंत्र्य मिळायला आणखी आपल्याला काही वेळ लागला असता, वर्ष लागली असती. सर, नेमकं हेही मला समजून घ्यायला आवडेल की का वेळ लागला असता. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही वीर सावरकर असा त्यांचा उल्लेख केला, तर एक तर हा उल्लेख, ही पदवी त्यांना का दिली गेली, आपण त्यांना वीर सावरकर असं का उल्लेखतो, आणि त्यांचं जे योगदान तुम्ही म्हटले की स्वातंत्र्य आपल्याला अजून दीर्घकाळ भेटलं नसतं, तर याचा काय संबंध आहे? याच्यातला वीर हा शब्द जो आहे ती काही सरकारनं दिलेली पदवी नाहीये, ती लोकांनी त्यांचा बहुमान केलेला आहे. मराठीमधले 1923 सालचे वैशंपायन नावाचे कवी आहेत, गणेश वैशंपायन. या कवीने कवन लिहिलंय आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर असा शब्द वापरलेला. दुसरी गोष्ट अशी आहे की सावरकरांचं क्रांती कार्य इतकं प्रभावी होतं की सावरकरांचं संक्षिप्त चरित्र, काय नाव त्याचं? सदाशिव राजाराम रानडे यांनी लिहिलं.
ओके. आणि त्याला केसरीचे दुसरे संपादक टिळकांच्या नंतर संपादक म्हणले नची केळकरांनी प्रस्तावना दिली. आणि केळकर असं म्हणतात की स्वातंत्र्यवीर हे खरोखर अद्भुत आहे. हम्म. त्यांचं व्यक्तिमत्व मोठे विलक्षण आहे. त्यांचं क्रांतिकार्य म्हणजे फार विजेचं धगधगतं असं एक होमकुंड आहे. जशी विद्युल्लता आकाशामध्ये चमकावी तसे ते चमकतायत. हम्म. आणि त्यांचं वर्णन स्वातंत्र्यवीर हे योग्य आहे असं नची केळकरांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं. अच्छा. पुढे 1924 मध्ये हम्म. नाशिकमध्ये वामनराव जोशी नावाचे स्वातंत्र्यवीर होते. तेही ओके. त्यांच्या बरोबर अंदमानामध्ये होते. त्यांनी एका सभेमध्ये सांगितलं की विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यवीर आहेत. हम्म. भारतीय स्वातंत्र्याचे व्हेनगार्ड आहेत, अग्रदूत आहेत. हम्म. तेव्हापासून म्हणजे 1920, 23, 24 या काळापासूनच त्यांना लोक वीर सावरकर असं म्हणत आहेत. ही हम्म. लोकांनी दिलेली पदवी आहे. हम्म. कवींनी, साहित्यकांनी, लेखकांनी. पुढे 1950 साली धनंजय कीर यांनी जेव्हा पुस्तक लिहिलं इंग्रजीमध्ये वीर सावरकर अँड हिज टाइम्स, म्हणजे हम्म. वीर सावरकर आणि त्यांचा कालखंड, ओके. हे पुस्तक म्हणजे इंग्रजी भाषेमधलं काव्य आहे, ओके. लिरिक्स आहे, रोमॅन्टिसिझम आहे, त्याच्यामध्ये त्याचा काय- चैतन्य आहे, स्फुल्लिंग आहे. त्याचा आणि- काही एखादा रेफरन्स सर? त्याच्यामध्ये सुंदर असं लिहिलं ते शेवटच्या याच्यामध्ये पानामध्ये यांनी धनंजय कीर यांनी लिहिलंय सावरकर मॅनिफेस्टेड रेव्होल्युशन. He was an embodiment of Indian nationalism and he represented what one we call Indian national movement, Indian democracy. भारतीय स्वातंत्र्य, राष्ट्रवाद आणि लोकशाहीचं ते मूर्तिमंत प्रतीक होते असं वीर सावरकरांच्या बद्दल धनंजय कीर यांच्या चरित्रामध्ये शेवटच्या पानावर लिहिलेलं आहे. रिव्होल्युशनरी. आणि तुम्ही जे म्हटलेत की स्वातंत्र्य म्हणजे वीर सावरकर नसते जर का चळवळीत ते नसते तर आपल्याला जे 1947चं इंडिपेंडन्स भेटले ते वाढल्या गेलं असतं का काय नेमकं तुम्ही आता हे reference कसं करा. पहा, हे मोठं इंटरेस्टिंग आहे. हम्म. सावरकर लंडन मध्ये शिकायला गेले. त्यांचे एक मित्र शर्मा यांनी पुस्तक लिहिले 5 फायरी इयर्स ऑफ सावरकर इन लंडन. लंडन मधली सावरकरांची अशी अग्निकुंडातली 5 वर्ष. हम्म. आणि त्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे. भारतीय शिकणाऱ्या भारतीय तरुणांचं संघटन केलंय. हम्म. इंडिया हाऊस मध्ये कार्यक्रम करतायत. लंडनहून दर आठवड्याला काय घडतं याची 15 दिवसाला लंडनची बातमीपत्र पाठवत आहेत. जगाच्या इतिहासामध्ये लिहिलेल्या वर्तमानपत्रात लिहिलेल्या बातमीपत्रावर बंदी आणण्याचा एकमेव उदाहरण म्हणजे सावरकरांची लंडनची बातमीपत्रे आहेत. अच्छा. काळ आणि विहारी हे साप्ताहिक आहेत, पुण्याहून निघतात. हम्म. या काळासाठी सावरकर लंडनहून बातमीपत्र पाठवत आहेत विहारी आणि काळमध्ये. आणि ही बातमीपत्रावर इंग्रज सरकारनं बंदी घातली. 47 पर्यंत ह्या बातमीपत्र वाचायला बंदी होती. काय बातमीपत्र आहे त्याच्यामध्ये? काय होतं सर त्याच्यामध्ये असं लिहिलंय शिवाजी महाराजांची वाघनखत तिथं त्यांनी लंडनच्या म्युझियम मध्ये पाहिली. हम्म. सावरकर लिहितात मराठी तरुणांनो ही वाघनखं घ्या आणि त्या इंग्रजांच्या विरुद्ध चालवा. हम्म. एका लेखाचा सुंदर मथळा आहे आशेची निराशा आणि निराशेची आशा. ओके. एवढंच कशाला लंडन मध्ये रामजन्माचा उत्सव सावरकरांनी साजरा केलेला आहे. हम्म. गुरु गोविंद सिंगाची जयंती साजरी केलेली आहे. हम्म. आणि आश्चर्याची गोष्ट तुम्हाला माहिती नाही अशा अनेक गोष्टी मी या मुलाखतीमध्ये सांगणार आहे. हम्म. महत्वाची गोष्ट अशी आहे की लंडन मधल्या रामजन्मोत्सव उत्सवाला हम्म. त्यावेळी महात्मा नव्हते. देशभक्त मोहनदास करमचंद गांधी हे प्रमुख पाहुणे आहेत. अच्छा. आणि मोहनदास गांधी काय म्हणतात हम्म. विनायक दामोदर सावरकर हे हिंदू तरुणांचं संघटन करत आहेत. हम्म. ही फार चांगली गोष्ट आहे. हम्म. क्रांतिकार्याचं ते संघटन करत आहेत. हम्म. आणि गांधीने हेही सांगितलेलं आहे, गांधीजींनी हेही सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांच्या आदर्शांचं पालन आमच्या भारतीय तरुणांनी जीवनामध्ये करावं. नक्कीच ते म्हणजे लंडन मध्ये रामजन्माचा उत्सव सावरकर साजरा करतायत आणि महात्मा गांधींना चीफ गेस्ट म्हणून बोलवतात. हम्म. दुसरी गोष्ट आहे ही जी लंडनची बातमीपत्र त्यांनी लंडन मध्ये असताना त्यांनी 57च्या स्वातंत्र्य लढ्याला हम्म. त्यावेळी 50 वर्ष पूर्ण होत होती. बरोबर. त्या निमित्तानं त्यांनी पुस्तक लिहिले स्वतः स्वातंत्र्य समर हम्म. आणि एक संबंध नवीन दृष्टिकोन मांडलेला आहे. हम्म. या पुस्तकावर बंदी येणार, सरकार छापू देणार नाही. हम्म. मराठी पुस्तकाची आवृत्ती त्यांनी तिकडे फ्रान्समध्ये नंतर छापली. इंग्रजीमध्ये भाषांतर पोलंडमध्ये नेऊन छापलं अय्यर नावाच्या त्यांच्या मित्रांनी. हम्म. आणि सावरकरांनी आणि मॅडम कामा यांनी पॅरिस इथून एक तलवार स्टोअर नावाचं साप्ताहिक चालवलं. आता सर बोलता बोलता तुम्ही जे म्हणालात की हं. हे स्वातंत्र्य कसं जवळ आलं हम्म. हे फार महत्वाचं आहे. 1910 साली हम्म. सावरकरांनी जेव्हा या सगळ्या बंदुका वगैरे भारतीय तरुणांना पाठवल्या, हम्म. अनंत कान्हेरे
हे आपल्या संभाजीनगरमध्ये होते, आपल्या इथल्या मल्टीपर्पज स्कूलमध्ये शिकवत होते मामाच्याकडे. त्यांनी नाशिकमध्ये जॅक्सन नावाच्या कलेक्टरवरती गोळी चालवली, त्यांना फाशी झाली. म्हणजे सावरकरांनी या बंदुका पाठवल्या ब्राउनिंगच्या, आणि मग त्याच्यावरून जेव्हा ब्रिटिशांनी ही सगळी माहिती काढली आणि सावरकरांना 1910 मध्ये अटक झाली आणि त्यांना अंदमानामध्ये येण्यासाठी म्हणून हिंदुस्थानामध्ये त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यातून त्यांनी मार्सिलस या बेटाजवळ ती SS मोरिया नावाची बेट आली, असा सावरकरांनी त्याच्यातल्या शौचकूपातून मोठी उडी घेतली आणि स्वतःला झोकून दिलं. समुद्रामध्ये पडले, लोक पकडा पकडा म्हणताय, तोपर्यंत सपासप सपासप धावत ते समुद्र त्या मार्सिलस बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचले, फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचले. वस्तुतः हा प्रसंग असा होता की फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर ब्रिटिश सैनिक त्यांना पकडू शकत नव्हते, कारण कायदा बदलले होतात. पण त्यांची इंग्रजी भाषा, फ्रेंच भाषा त्यांना तिथल्या शिपायांना कळली नाही. पुन्हा ब्रिटिश सैनिक आले आणि त्यांना पकडलं. मॅडम कामा त्यांना घ्यायला येणार होत्या, पण त्याच्या थोडंसं 1-2 तासाचं अंतर पडलं, गाडी उशिरा पोहोचली. सावरकरांना पुन्हा इथे डांबण्यात आलं. पण यावेळी माहित नसलेली आणखी एक गोष्ट आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगतोय. कार्ल मार्क्सचा नातू आहे. कार्ल मार्क्स हे तर साम्यवादी विचारांचे होते. बरोबर. त्यांचे नातू जीन मॉर्टेक हे समाजवादी नेते होते, पॅरिस मधले वकील होते. मॅडम कामानी त्यांच्याकडे केस सोसवली तेव्हा ते म्हणाले, ही इज अ ग्रेट रेव्होल्युशनरी, ही इज अ ग्रेट सोशलिस्ट. हा मोठा क्रांतिकारक आहे, समाज सत्तावादी विचारांचा आहे, त्याची केस मी चालवणार. म्हणजे कार्ल मार्क्सचा नातू सावरकरांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये हे इथं सावरकरांची केस चालवतायत आणि सांगतायत, आर्ग्युमेंट करतायत की स्वातंत्र्यवीर सावरकर हे फ्रान्सच्या किनाऱ्यावर जेव्हा पोहोचले तेव्हा ब्रिटिश सैनिकांना त्यांना पकडण्याचा अधिकार नाही. ती त्यांनी त्यांच्या बाजूने ती केस चालवली. एक मोठा गाजलेला खटला आहे. पण सावरकरांनी केलं क्रांतिकार्य फार महत्वाचं होतं. सावरकरांना 2 जन्मठेपेची शिक्षा जगामध्ये एकाच व्यक्तीला झाली, ती म्हणजे विनायक दामोदर सावरकर. सर मी त्याच्यावर येईलच. तत्पूर्वी तुम्ही 2 गोष्टी मांडल्या. एक तर गांधीजींचं नाव तुम्ही बोलण्यातून पुढे आणलं आणि दुसरं हिंदुत्वाचं. तर हेही बरेचसे कॉन्ट्रोव्हर्शियल टॉपिक्स राहतात की सावरकरांचं हिंदुत्व हे वेगळं होतं, सॉफ्ट नव्हतं, अग्रेसिव्ह होतं, व्हायलेंट होतं. दुसरीकडे गांधीजींचे विचार हे अहिंसाचे होते आणि कुठेतरी इतिहासामध्ये ह्या दोघांमध्ये बराचसा कॉन्फ्लिक्ट दाखवला जातो. तर नेमके ह्या दोघांचे विचार वेगळे होते, नव्हते का, कसं? स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उजवे, डावे, मध्यमवर्गीय सर्व विचार प्रवाह कार्यरत होते. ठीक आहे. आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी खूप विचिंतन केलं, मंथन केलं. त्यांना कोल ओढावा लागला. काट्याने भिंतीवर कविता लिहिल्या. हाल अपेष्टा सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी जेवढ्या सहन केल्या तेवढ्या हिंदुस्थानच्याच काय जगाच्या इतिहासात कोणीही सहन केल्या नसतील. हे महत्वाचं आहे. आता सावरकर जेव्हा हे सगळं चित्र पाहतायत, ब्रिटिशांचं राजकारण पाहतायत, कसं शोषण होत आहे ते पाहतायत, आणि सावरकर जेव्हा रत्नागिरीला पोहोचले तेव्हा त्यांनी 90 पानाचं 88 पानाचं एक पुस्तक लिहिले. त्याचं नाव आहे एसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व, त्याचं काय हिंदुत्वाचे प्रमेय. हे 90 पानाचं पुस्तक आहे. हे पुस्तक सावरकरांनी लिहिलं आणि या पुस्तकामध्ये अशी व्याख्या केलेली आहे, हा सेतू हिमाचल सिंधू नदीपासून ते महासागरापर्यंत हा हिंदुस्थान पसरलेला आहे, हा अखंड आहे. जो या भूमीला पुण्यभू आणि पितृभू मानतो तो कोणताही धर्माचा असो, या भूमीला पितृभू माझ्या आईवडिलांची भूमी आहे, माझ्या पूर्वजांची भूमी आहे आणि ही पुण्यभू आहे, ही पावन आहे, हिच्या संस्कृतीविषयी मला आदर आहे. असा जो कोणी म्हणतो तो मग हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, मग सावरकरांनी सर्वांना आवाहन केले ते सारे हिंदू आहेत आणि हे हिंदू राष्ट्र आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. ही भूमिका आहे. आणि एसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व हा ग्रंथ फार मोठा आहे. हे इंटरनल लॉकिंग लक्षात घेत नाहीत लोक. हे पुस्तक सावरकरांना भेटायला केशव बैराम हेडगेवार, ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्याचा विचार चालवलेला आहे, ते रत्नागिरीला जाऊन भेटतायत. तेव्हा सावरकरांनी आपलं पुस्तक त्यांना छापायला दिलेलं आहे. त्यांना दिलेलं हेच एसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व. आणि 1923 मध्ये विनायक केळकर या व्यक्तीनं हे पुस्तक नागपुरात छापलेलं 1923 साली. आणि तेव्हा इंग्रजांची बंदी असल्यामुळे लेखक सावरकरांनी काय नाव दिलंय, मराठा, एक मराठा. आपण म्हणतो एक मराठा लाख मराठा. खऱ्या अर्थानं एक मराठा लाख मराठा कोण असतील तर ते सावरकर आहेत.
आणि त्यांनी त्या पुस्तकाचा लेखकच म्हटलं, ए मराठा, मी खरा मराठी माणूस आहे, शिवरायांचा मराठा आहे मी. तर हे पुस्तक जेव्हा त्यांनी छापलं तेव्हा सावरकरांचे क्रांतिकारक विचार, हिंदुत्ववादी विचार, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हा सिद्धांत केशव बळीराम हेडगेवार यांना पटला. केशव बळीराम हेडगेवार हे गांधीजींचे निष्ठावान कार्यकर्ते होते. राष्ट्रीय महासभेचं म्हणजे काँग्रेसचं ज्यावेळी नागपूरमध्ये अधिवेशन झालं 1920 साली, तेव्हा ते स्थानिक कार्यवाह आहेत, स्वागत समितीचे मुख्य आहेत आणि त्याने स्वातंत्र्याचा, संपूर्ण स्वराज्याचा ठराव त्या ठिकाणी मांडलेला आहे. कुठे? नागपूरच्या अधिवेशनामध्ये. असं असताना देखील पुढे चालून गांधीजींची जी काही धोरणं आहेत, बऱ्याच वेळा ते सेवाग्राममध्ये चर्चा करतायत. नाना पालकरांचं पुस्तक आहे केशव बळीराम हेडगेवार चरित्र आहे, त्याच्यामध्ये गांधी हेडगेवार संवाद म्हणून दिलेला आहे. त्या हे संवादामध्ये असं विचारतात, गांधीजीचा त्यांचा संवाद होतो. ते म्हणतात, तुम्ही संगठन चलाते, मैं आपके अनुपस्थिति में मैं शाखा में गया था, संघ की शाखा में, वहां देखा, पूछा लोगों को, तो किसी ने भी अपना जात बाती ने सब हिंदू बोले, बहुत अच्छा लगा. गांधीजी म्हणाले की मी तुमच्या स्वयंसेवकाला चर्चा केली आणि सर्व वेगवेगळे जात न सांगता हिंदू असं म्हणतात, चांगली गोष्ट आहे, तुम्ही चांगलं काम करताय. एक संगठन चलाते, कारभार इतना कम खर्च में कैसा करते हो? तेव्हा त्यांनी सांगितलं की कसा करतो वगैरे वगैरे. म्हणजे गांधीजींच्याकडून हेडगेवारांनी सेवा हे तत्वज्ञान घेतलं. आज आपण पाहतो की संघ देशात सेवा कार्य करत आहे किंवा सावरकरांचं हिंदुत्वाचं रक्षण करत आहे. म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व आणि गांधीजींचा सेवा धर्म याचा सुंदर समन्वय म्हणजे हेडगेवारांचा हिंदुत्व विचार आहे. आणि मग आपण असं पाहतो की रत्नागिरीमध्ये आल्यानंतर त्यांना क्लोज ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलंय, बंदिवासामध्ये ठेवलेलं आहे. तिथल्या 11 वर्ष आणि इथले 16-17 वर्ष असे 27 वर्ष तुरुंगवास त्यांनी भोगलेला आहे. आणि तेव्हा पुढे नंतर त्यांना मुक्तपणे हिंदू महासभेचं वेगवेगळ्या चळवळीचं काम करायला दिलं. पण दुसरी गोष्ट अशी आहे, सावरकरांचं हिंदुत्व हे एकांगी नाहीये. सावरकर हे प्रगतिशील समाज सुधारक आहेत. त्यांनी पतित पावन मंदिर सर्वांसाठी खुलं केलेलं आहे. 20-25 आंतरजातीय विवाह केलेले आहेत आणि सहस्रावधी सहभोजन केलेली आहेत. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या प्रेरणेनं त्यांनी सहभोजनच घातलेली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सहभोजन करावं. जात, जसं अॅन्युलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलाय, त्या पद्धतीनं सावरकरांनी सुद्धा जातीशोधक निबंध लिहिलेले. त्याप्रमाणे केवळ निबंध लिहिले तर प्रत्यक्ष कृती केलेली आहे. चातुर्वर्ण मोडण्याचा प्रयत्न केलाय. आंतरजातीय विवाह घडवून आणलेले आहेत, सहभोजन घडवलेली आहेत आणि मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश दिलाय. 500 मंदिरं उभी करतायत. सावरकर म्हणतात, मी समुद्रात उडी मारली हे लोकांनी विसरलं तरी चालेल, पण मी समाज सुधारणा सांगितल्या हे लोकांनी विसरता कामा नये. म्हणजे सावरकर हे प्रॅग्मॅटिक सोशल रिफॉर्मर आहे, प्रगतिशील समाज सुधारक आहे. सर, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, इतिहासाच्या दृष्टीने आपण ते मान्य केल्या. जे महापुरुष राहिले त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या, याच्यापेक्षा जास्त केल्या, याच्यापेक्षा कमी केल्या, कंपॅरिझन नाही. पण थेट प्रश्न असा आहे की एवढे उच्च विचार, एवढा तगडा इतिहास असून सुद्धा काँग्रेसला सावरकर का नाही आवडत? वस्तुतः कसं आहे, ही आजचा काळातनं विचार आहे. खुद्द गांधीजींनी 26 जून 1920च्या यंग इंडियामध्ये एक लेख लिहिला. त्या लेखाचं नाव आहे सावरकर ब्रदर्स, सावरकर बंधू. त्या लेखात गांधीजी म्हणतात, सावरकर बंधू देशभक्त आहेत, ते खंबीर आहेत. खुद्द त्यावेळेच्या व्हाईसरॉयला गांधीजींनी सुद्धा पत्र लिहिलंय की सावरकर हे बॅरिस्टर आहेत, कायद्याचे पंडित आहेत, त्यांच्या ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा समाजाला, देशाला उपयोग व्हावा म्हणून त्यांना मुक्त करावं. सावरकरांनी मर्सी पिटिशन केलेले आहेत, 5-7 वेळा अर्ज केले. त्यांची ती डिप्लोमसी होती. किंवा तुरुंगामध्ये सडक पडणं आणि आपलं आयुष्य घालवण्यापेक्षा इंग्रजाबरोबर आपण थोडस डायलॉग अँड डिप्लोमसी, संवाद आणि कूटनीती याचा उपयोग केला त्याने. आणि इंग्रजांच्याकडनं सांगितलं किंवा मी याच्या पुढं विधायक काम करेल, रचनात्मक काम करेल. रत्नागिरी आल्यावर इंग्रजांच्या विरुद्ध कोणत्याही चळवळी केल्या नाहीत, पण समाज सुधारणा केल्या, जाती व्यवस्थेचं निर्मूलन केलं, शिक्षणाचा प्रसार केला. आणि जेव्हा तुम्ही जर काळे पाणी वाचलं, सावरकरांनी राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करण्यासाठी तिथं प्रयत्न केलेले आहेत. खादीचा प्रसार केलेला आहे, स्वदेशीचा प्रसार केलेला आहे, अस्पृश्यता निवारणाचं कार्य केलेलं आहे, शुद्धी चळवळ
म्हणजे परधर्मामध्ये गेलेल्या माणसाला पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणण्यासाठी म्हणून सावरकरांनी अंदमानामध्ये सुद्धा प्रयत्न केले. तिथे एक लायब्ररी स्थापन केलेली आहे. ग्रंथालयाची चळवळ सावरकरांनी अंदमानामध्ये सुरू केलेले पहिलं मराठीतलं सार्वजनिक ग्रंथालय सावरकरांनी अंदमानामध्ये सुरू केलं, हेही आपण विसरता कामा नये. बरोबर. आता अवघ्या काही वेळातच शेवटचा एक प्रश्न मी घेऊ इच्छितो की सर, तुम्ही काळा पाणी हा शब्द वापरला. लहान लेकरापासून तर वयोवृद्धांपर्यंत सावरकर म्हटले ती काळे पाण्याची शिक्षा ही समोर येते आणि त्याचबरोबर कुठेतरी माफीनामा जोडला जातो. तर ह्या दोन्ही गोष्टी थोडक्यात इतिहासामध्ये नेमकं कशा मांडल्या गेल्या आणि खरा इतिहास नेमका काय आहे हे जाणून घ्यायला खरा हवं. इतिहास समजून घ्यायला हे आपण कुठल्याही मराठी माणसानं हे पुस्तक वाचलंच पाहिजे. हल्ली त्याचं पॉडकास्टिंगवर सुद्धा अवेलेबल आहे. काय नाव म्हटलं सर? काळे पाणी हे उपलब्ध आहे सगळीकडे आणि आवाजामध्ये पण उपलब्ध आहे. ओके. कोणीतरी वाचून दाखवलेलं आहे असं आपण ऐकू शकतो. हम्म. त्याच्यामध्ये सावरकरांनी भिंतीवर कविता लिहिल्या आहेत देशभक्तीपर. हम्म. आणि जेव्हा सावरकरांना अटक झाली तेव्हा लंडनच्या समुद्रधुनीवर, ब्रायटनच्या समुद्रधुनीवर सावरकरांच्या डोळ्यातून पाणी अश्रू वाहत होते. ने मजसीने मातृभूमी सागरा प्राण तळमळ. म्हणजे हे अमर झालेलं गीत सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्रधुनीवर मावळत्या सूर्याच्या साक्षीमध्ये सागरामध्ये असे सबंध किनारपट्टी वलय समुद्र चालू आहेत आणि म्हणतात ते सागराला, मला आता मातृभूमीला परत घेऊन चल. एक महाकवी आहे, महान नाटककार आहे, एक प्रतिभाशाली वक्ता आहे, एक संघटक आहे. एवढं सगळं महान व्यक्तिमत्व असूनही सावरकरांना भारतरत्न, स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेली, पण अजून भारतरत्न सावरकरांची जीवन कार्य हिमालय एवढं उत्तुंग असं कार्य भारतरत्नाची वाट पाहताय. भारतरत्न या पदवीपेक्षाही त्यांचं कार्य महान आहे. आचार्य अत्रे म्हणतात क्रांतिकारकाचे कुलपुरुष सावरकर. अत्र्यांचा लेख आहे, अग्रलेख आहे. ज्यावेळी सावरकर गेले तेव्हा आचार्य अत्र्यांनी लिहिला अग्रलेख आहे. ते असं म्हणतात की सागराची खोली मोजता येत नाही, हिमालयाची उंची मोजता येत नाही. त्यांचं कार्य महासागरा एवढं सखोल आणि हिमालय एवढं उत्तुंग आहे. आणि मग आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, वर्तमान चष्मे बदलले पाहिजेत आणि त्या काळाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने त्याकडे पाहिलं पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सावरकरांची मुंबईमध्ये भेट झालेली आहे. नेताजींना सावरकर सांगतायत, सुभाषजी तुम्ही आता माझं राहिलेलं कार्य पूर्ण करा, तुम्ही आझाद हिंद सेना स्थापन करा आणि इंग्रजावर दिल्लीवर चाल करून या, म्हणजे त्यांचं धाबं दणालेल. आणि खरोखर नेताजींनी सावरकरांच्याकडनं प्रेरणा घेतली, आझाद हिंद सेना स्थापन केली आणि चलो दिल्लीचा नारा दिला. तेव्हा रॅमसे मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान लिहितात, हॅड देअर बीन नो नेताजी सुभाषचंद्र बोस अँड वीर सावरकर, इंडियाज फ्रीडम वुड हॅव बीन डिलेड. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि विनायक दामोदर सावरकर यांनी जे क्रांतिकार्य केलं त्यामुळे इंग्रजांचं धावं दणाणलं आणि त्यांना असं वाटलं की यापुढे आपल्याला हिंदुस्थानचा कारभार चालवता येणार नाही, आपण भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. म्हणून लॉर्ड ॲटली यांनी मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आणला. नक्कीच सर, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासाच्या त्या अजूनपर्यंत तरी नाही माहीत पडल्या. तुमच्या बोलण्यातून तरी एवढ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. पण आज तुम्ही हा विषय जो आहे तो चांगल्या पद्धतीने एक मांडला. मुद्दा मी मांडतो, जी. याचा संदेश काय, आजच्या या मुलाखतीचा संदेश काय? तो संदेश असा आहे की आपण सावरकर समजून घेतले पाहिजे. सावरकर विज्ञाननिष्ठ आहेत, त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध आहेत. पॉपर नावाच्या जर्मन विचारवंताचा त्यांच्यावर प्रभाव आहे, इमॅन्युअल कांटचा प्रभाव आहे. सावरकर म्हणजे युरोपादी राष्ट्रीय जगावर राज्य करत आहेत ती मंत्रबळे नव्हे, ते यंत्रबळे. यंत्रबळ हेच मंत्रबळ आहे. उद्या जगावर आम्हाला राज्य, बलशाली राज्य करायचं तर आम्हाला विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारेच राज्य करावं लागेल. हा सावरकरांचा दृष्टिकोन होता. विज्ञाननिष्ठ निबंध सावरकरांनी मनोहर आणि किर्लोस्कर मासिकामध्ये लिहिले. त्या निबंधाचं मोठं पुस्तक आहे विज्ञाननिष्ठ निबंध. हे अजरामर निबंध आहेत आणि ते सांगतात 2 शब्दात 2 संस्कृती. तुम्हाला काय पाहिजे, पुरातन की अद्यतन? तुम्हाला पुरातन नव्हे तर अद्यतन म्हणजे अप टू डेट पाहिजे. आज भारत जगामध्ये 4थी अर्थव्यवस्था बनलेला आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं अमेरिका आणि चीनच्या, रशियाच्या बरोबरीनं उभा आहे. आज चंद्रावर आपण, दक्षिण चंद्रावरती आपलं यान पोहोचवलेलं आहे. हे सगळं जे यश आहे ते सावरकरांचं आहे. सावरकर म्हणाले होते, चीनवर विश्वास ठेवू नका, चीन केव्हाही धोका करू शकतो, आपण आक्रमण करू शकेल. चीनच्या बाबतीत आपण सावध राहिले पाहिजे. तेव्हा आपल्या सीमा कशा असाव्यात, आपला अणुबॉम्ब निर्माण केला पाहिजे. आज आपण भारत अणुशक्तीधारी राष्ट्र बनलेलं आहे. सावरकरांची जी स्वप्न होती ती स्वप्न अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्रभाई मोदी यांनी पूर्ण केली आहेत. देयर इज अ बर्थ ऑफ फिलॉसॉफी, देन देअर कम्स ऍक्शन. आधी तत्वज्ञान जन्माला येतं आणि नंतर कृती होते. स्वामी विवेकानंद आणि सावरकर हे हिंदुत्वाचं तत्वज्ञान आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्रभाई मोदी ह्या तत्वज्ञानाचं एक
प्रत्यक्षात असलेलं रूप आहे. स्वतंत्रते भगवते त्वामम यशोयुता वंदे जयोस्तुते जयोस्तुते. हा स्वातंत्र्याचं एवढं सुंदर वर्णन मातृभूमीसाठी सावरकर म्हणतात, हे मातृभूमी तुझ्यासाठी वाघ वैभव अर्पविले. जे जे उन्नत जे जे मधुर ते सर्व तुझ्यासाठी मी अर्पण केलेलं आहे. तेव्हा इतका मातृभूमीविषयीचा अपार आदरभाव. जेव्हा भगूर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये सावरकर जन्मले, त्यांच्या घरामध्ये अष्टभुजा देवीचं सुंदर रेखाटन होतं, चित्र होतं. तिच्याकडे पाहून सावरकर निश्चय केला होता, मारिता मारिता मरेन, झुंजता झुंजता मरेन, मातृभूमीसाठी सर्वस्वाचे समर्पण करेन. तेव्हा मातृभूमीसाठी सर्वस्वाचं समर्पण करणारा हा महामानव इतिहासात अमर झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा एक महान शिल्पकार, एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, विज्ञाननिष्ठ, प्रगतिशील, समाज सुधारक सावरकर हे आपल्याला कळले पाहिजे. गांधी आणि सावरकर दोघांच्याही मध्ये विसंवाद नसून सुसंवाद होता. दोघेही भारताच्या उभारणीसाठी झटत होते. आधुनिक भारताला बलशाली करण्यामध्ये जसं गांधीजींचं हिंद स्वराज्य हे पुस्तक आहे, तसंच सावरकरांचं हिंदुत्व हे सुद्धा पुस्तक आहे. तेव्हा आपल्या महान पुरुषांनी मातृभूमीच्या मुक्तीसाठी, भल्यासाठी, कल्याणासाठी, विकासासाठी जे काही तत्वज्ञान सांगितलं ते समजून घेऊन त्यांच्या मार्गावर आपण मार्गक्रमण करणं हेच त्यांच्या कार्याचं स्मरण असेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच सर. जो संदेश तुम्ही आता सांगितला आणि एकंदरीत ह्या मुलाखतीचं जे कन्क्लुजन मला जे समजतंय ते म्हणजे की इतिहासाच्या दृष्टिकोनाने आपण प्रत्येक महापुरुषाला वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे, त्यांचे राजकारण, त्यांची विचारधारा, सगळ्या गोष्टी, आणि त्यानंतर कुठंतरी आपला स्वतःचा एक माइंडसेट किंवा एक जो गायडन्स आहे तो निर्माण केला पाहिजे. आणि त्या हिशोबाने वीर सावरकरांबद्दल आज तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या कदाचित बऱ्याचदा त्या ऐकल्या असतील आणि त्यामागची पार्श्वभूमी माहिती नसेल, आणि आज बऱ्याचशा त्या पार्श्वभूमी तुम्ही क्लिअर केल्या, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. पुन्हा एकदा मुद्द्यावर बोट या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्ही आले त्याबद्दलही तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि ऑडियन्सला मी सांगू इच्छितो की जर का तुम्हाला काही वीर सावरकरांविषयी त्यांच्या जयंतीनिमित्त काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्याला डॉक्टर विजय सर नक्कीच मार्गदर्शन करतील. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.